आई यार पप्पा का नाही आले, येतो बोलले होते मला. अगं त्यांना काही नाही, तू नको लगेच त्यांची बाजू घेऊ. कंपनीने एवढा मोठा प्रोग्राम ठेवला, सर्वांना बोलवलं, माझे मित्र ते सगळे आले होते. ऐकलं ना तू आता? अभिनंदन प्रिया. थँक्यू व्हेरी मच. तुझे पप्पा का नव्हते आले ग? काय सांगू आता. ये इकडे बस इथे. तू आलीस तसं त्यांनी पण यायला हवं होतं ना. तुला माहितीये तुझ्या या नवीन जॉब साठी तुला लॅपटॉप आणि तो सगळा सेटअप हवा होता. तेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते, बऱ्याच अडचणी होत्या, आता त्या नाही सांगत. तर तेव्हा त्यांनी ते पैसे त्यांच्या बॉस कडून घेतले, हे सांगून की पुढचे 6 महिने ते बॉस सांगेल तेव्हा ओव्हर टाइम करते. पण मग मला खोटं बोलले ते की आहेत पैसे म्हणून. तू तुझ्या मेहनतीने कंपनीत चांगलं काम केलंस आणि लगेच तुला अवॉर्डही मिळाला. तुझ्या या क्षणासाठी त्यांनी स्वतःला कामात अडकवून घेतलं. तू म्हणतेस की मी आले तसं ते का नाही आले. बाळा, मी गृहिणी आहे, हे घर सांभाळते, पण हे घर चालवण्यासाठी त्यांना बाहेरच्या दुनियादारीत अनेक पावलं चालावी लागतात. आई समजायला सोपी असते कारण तिने जन्म दिलेला असतो म्हणून ती जवळची वाटते, पण कुटुंबाच्या अस्तित्वासाठी